प्रकार पहिला तर नवरात्र लवकरच सुरू होत आहे आणि नवरात्र म्हटलं की धामधूम असते. गरब्याची तयारी करायची असते, आरती करायची असते, देवीची पूजा अर्चा करायची असते. तेव्हा अशा या धामधुमीच्या वेळेमध्ये तुम्ही उपवासाला आज मी दाखवणार आहे तसे 5 पदार्थ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवरात्रात 9 दिवस हे पदार्थ स्टोअर करून ठेवता येईल. तर बघा, पहिल्या प्रकारासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि हे शेंगदाणे छान तडकेपर्यंत तळून घेतले. तर अगदी मीडियम गॅसवरती शेंगदाणे मी तळून घेतले. त्यासोबतच आता मी त्याच तेलामध्ये बटाट्याचा किस तळून घेते आहे. तर बघा, अगदी पटकन हा बटाट्याचा किस तळला जातो आणि अगदी लो गॅसवरती आपल्याला हा किस तळून घ्यायचा. तर मी 2 बॅचेसमध्ये हा बटाट्याचा किस तळून घेणार आहे. आता आणखी थोडंसं मी हा किस यात गरम तेलामध्ये घातला आणि अगदी झटपट हा सुद्धा किस तळून झाला आहे. आता एका भांड्यामध्ये मी सगळे जिन्नस काढून घेते आहे. तर हा तळलेला बटाट्याचा किससुद्धा त्याच भांड्यात काढून घेतला आणि इथे मी बटाट्याचे चिप्ससुद्धा तळून घेते आहे. तर बघा, अगदी लो गॅसवरती आपल्याला हे बटाट्याचे चिप्ससुद्धा तळून घ्यायचे आहे, कारण बटाट्याचे चिप्स तळायला खूप जास्त तेल गरम नको, नाहीतर मग आपले हे बटाट्याचे चिप्स तळले जाऊ शकतात, थोडेसे डार्क होतात. तर इथे मी हे बटाट्याचे चिप्ससुद्धा त्याच भांड्यामध्ये घालून घेते आहे आणि ही चिप्ससुद्धा मी 2 बॅचेसमध्ये तळून घेते आहे. तर बघा, दोन्ही बॅचेसचे आपले हे बटाट्याचे चिप्स तळून झाले आहे. त्याच भांड्यामध्ये मी सगळे जिन्नस काढून घेते आहे. तर अजिबात आपल्याला इथे एक्स्ट्राचं तेल ठेवायचं नाही, नाहीतर मग आपला हा पदार्थ थोडासा तेलकट होऊ शकतो. तर आता इथे मी नायलॉन साबुदाणा घेतला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला छान गरम तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा आपल्याला अगदी 1-2 मिनटं तेलामध्ये तळून घ्यायचा आहे, कारण वरती जरी हा साबुदाणा तळलेला दिसतो तरी आतमध्ये मात्र हा कच्चा राहतो. म्हणून छान 1-2 मिनटे तेलामध्ये तळू द्यायचा आणि छान फुलला की मग काढून घ्यायचा. तर बघा, अगदी मस्त हा साबुदाणा तळून झाला आहे. त्याच भांड्यामध्ये मी हा तळलेला नायलॉन साबुदाणा काढून घेतला आणि इथेसुद्धा मी हा नायलॉन साबुदाणा 2 बॅचेसमध्ये तळून घेते. तर अगदी मस्त आपल्याला हा साबुदाणा 2-3 मिनटं तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर बघा, फुललेल्या डिंकासारखा हा नायलॉन साबुदाणा दिसतो आणि खायला खूप छान लागतो. तर हा साबुदाणा व्यवस्थित तळून घेतला आणि एक्स्ट्राचं यामधलं तेलसुद्धा मी झारून घेतलं. आता इथे चिप्स थोडेसे मोठे आहेत, त्यामुळे मी अशा प्रकारे हाताने हे चिप्स तोडून घेते आहे, म्हणजे मग आपण याला जो मसाला लावणार आहोत तो व्यवस्थित या चिप्सला लागेल. आता अशा प्रकारे सगळे जे यामध्ये मी तळून घेतलेले जिन्नस होते ते टॉस करून घेते, म्हणजे सगळं छान एकजीव होईल. आता इथे जो मी बटाट्याचा किस वापरला आहे तो सुद्धा थोडासा मोठा आहे, त्यामुळे थोडासा मी हा सुद्धा तोडून घेते आहे. हवं तर तुम्ही हा किस असाच ठेवू शकता. तर आता इथे तुम्ही जर उपवासाला तिखट खात असाल तर तिखट आणि मसालेदार असे बनाना चिप्ससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, परंतु मी उपवासाला लाल तिखट खात नाही, त्यामुळे हे बनाना चिप्स इथे वापरत नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा मी सायट्रिक ॲसिड घेतलं, जे कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. 1 चमचा साखर घेतली आणि अगदी किंचितसं यामध्ये मीठ घेतलं, कारण बटाट्याच्या किसाला आणि चिप्सला आधीच मीठ घातलेलं आहे फक्त, त्यामुळे मी चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं आणि छान अशी याची पावडर करून घेतली. आता ही तयार पावडर मी या तळून घेतलेल्या साहित्यामध्ये घालून घेते. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, अर्धा चमचा जिरं घेतलं आणि हे सुद्धा पाणी न घालता बघा अशा प्रकारे जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता एका पॅनमध्ये अगदी किंचितसं तेल घातलं, फक्त मी जवळपास 1 चमचा यामध्ये तेल घातलं आणि आता या तेलावरती मिक्सरला वाटून घेतलेलं हिरव्या मिरच्याचं आणि जिऱ्याचं वाटण घालून घेते आहे आणि अगदी लो गॅसवरती याला छान भाजून घेते. तर खरपूस असं मी याला लो गॅसवरती भाजून घेते आहे. तर बघा, अगदी 1 मिनटासाठी मी हे छान खरपूस असं भाजून घेतलं आणि आता हे भाजून घेतलेला मी मिरचीचा आणि जिऱ्याचा ठेचा या चिवड्यामध्ये घालून घेते आहे. तर हिरव्या मिरच्या तळून न घेता अशा प्रकारे ह्या हिरव्या मिरचीचा खरडा मिक्सरला फिरवून घ्या आणि या चिवड्यामध्ये मिक्स करा, त्यामुळे मग अगदी व्यवस्थित हा हिरव्या मिरची या चिवड्याला मिक्स होते आणि खूप छान या चिवड्याची चव येते, कारण यामध्ये आपण थोडंसं तिखट, आंबट, गोड अशी चव मिक्स केली आहे. सायट्रिक ॲसिड घेतला, थोडीशी साखर घातली आणि अगदी मस्त असा हा मिरचीचा ठेचा घातला आहे. तर सगळं जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपला हा
आपण भाजून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा छान या चिवड्याला लागला गेला पाहिजे। तर मी अशा प्रकारे दोन्ही हाताने बघा व्यवस्थित याला छान मिक्स करून घेते आहे। तर अगदी मस्त असा आपला हा नायलॉन चिवडा तयार झाला आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही। तर असा हा तिखट आंबट गोड चवीचा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 9 दिवस काय 15 दिवसाच्या वरतीसुद्धा हा स्टोअर करून ठेवता येईल आणि नवरात्रीचा अगदी मस्त असा आनंद घेता येईल। तर बघा मी इथे हा तयार नायलॉन साबुदाण्याचा चिवडा एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरवून घेतलेला आहे आणि याला आपण हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून थोडंसं तेलावरती भाजून घेतला, त्यामुळे अगदी व्यवस्थित हा चिवड्याला मिक्स झाला आहे। तर तुम्ही असा झाकण लावून स्टोअर करून ठेवा। हा चिवडा चवीला देखील खूप छान लागतो। आंबट गोड तिखट असा आपला नायलॉन साबुदाण्याचा चिवडा तयार झाला आहे। तर आजचा हा नवरात्री स्पेशल पहिला पदार्थ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर दुसऱ्या पदार्थासाठी ते मी खजूर घेतलेला आहे। तर आता आपल्याला या खजुरामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे, किंवा मग तुम्ही इथे सीडलेस खजूरसुद्धा घेऊ शकता। तर मी संपूर्ण या खजुरातल्या बिया काढून घेते आहे। तर अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने या संपूर्ण खजुरातल्या मी बिया कट करून घेते आहे, काढून घेते आहे। बघा सगळे मी आता इथे बिया काढून घेतलेले आहे आणि हा खजूर मी धुवून घेतला आणि एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतला। आता सगळ्या बिया काढून झाल्या आहेत। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेते आणि याला पल्स मोडवरती फिरवून घेतलं। बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे। आता इथे मी 10 ते 12 बदाम घेतले आहे, 10 ते 12 काजू घेतले आणि थोडेसे खसखस घेतली आहे। तर 2 चमचे मी खसखस घेतली आणि आता याला भाजून घेते। तर पॅनमध्ये मी अगदी लो गॅसवरती याला छान भाजून घेतलं। खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही। बघा 1 मिनिटाच्या आतमध्ये ही खसखस छान भाजून झाली आहे। तर ही खसखस मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये 2 चमचे तूप घातलं आणि आता या तुपावरती आपण मिक्सरला फिरवून घेतलेली खजूर भाजून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मिक्सरला मी हे वाटून घेतलेले खजूर यावरती छान भाजून घेते। तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती ही खजूर मी 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घेते, त्यामुळे मग आपला हा खजूर छान सॉफ्ट होईल। तर बघा 3-4 मिनटं हा छान खजूर भाजून झाला आणि बराचसा सॉफ्ट देखील झालेला आहे आणि आता याचा व्यवस्थित असा गोळा देखील व्हायला लागला आहे। तर आता हा भाजून घेतलेला खजूर मी एका प्लेटवरती काढून घेते आणि आपल्याला हा खजूर थंडा करून घ्यायचा आहे। तर एका प्लेटवरती काढून घेते आणि याला छान थंड करून घेते। तर आता मी बदाम आणि काजू बघा अशा प्रकारे कट करून घेतले आहेत। इथे तुम्ही सुकं खोबऱ्याचा कीससुद्धा वापरू शकता किंवा मग पिस्तासुद्धा वापरू शकता। आता बघा आपलं खजूरसुद्धा छान थंड झाला आहे, त्यामध्ये मी खसखस आणि कट करून घेतलेले काजू बदाम घातले आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला याला छान लांब असा रोल करून घ्यायचा आहे। तर नवरात्रीमध्ये भरपूर अशी आपल्याला दगदग होते, उपवास असतो आणि बरेचसे कामंसुद्धा असतात, देवीची पूजा अर्चा असते, गरबा करायचा असतं, तर तुम्हाला एनर्जीची सुद्धा आवश्यकता असते। तेव्हा असेही पदार्थ तुम्ही खा आणि नंतर मग अगदी मस्त तुम्हाला एनर्जी येईल, अजिबात थकवा देखील जाणवणार नाही। तर बघा हा तयार रोल आता मी या भाजून घेतलेल्या खसखसवरती अशा प्रकारे फिरवून घेते, म्हणजे आपली खसखस या रोलला व्यवस्थित लागेल। तर आता हा रोल मी एका प्लास्टिक शीटवरती ठेवते आणि अशा प्रकारे याला छान टाईट असं मी हा प्लास्टिक शीटनी कवर करून घेते आणि आपल्याला हा रोल सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा। तर कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हा सेट करायला ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ही खजूर रोल बर्फी खाऊन पहा, तुम्हाला एनर्जी येईल आणि अजिबात थकवा जाणवणार नाही। तर अर्ध्या तासासाठी मी हा रोल फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला होता आणि अर्ध्या तासानंतर हा रोल काढून घेतला। आता याच्या वड्या कट करून घेते आहे। तर बघा अशा प्रकारे याच्या चाकूने वड्या कट करून घेते आहे। तर अगदी मस्त हा असा
खजूरचा रोल तयार झाला आहे. तर नक्की हा तुम्ही रोल करून पहा, अगदी झटपट होतो आणि तुम्ही हा रोल तयार करून स्टोअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवरात्राच्या गडबडीमध्ये अजिबात उपवासाला खूप जास्त पदार्थ करावे लागणार नाही. तर तुम्ही अशा या स्टोअर केलेल्या खजुराच्या 2-3 जरी तुम्ही वड्या खाल्ल्या तर तुम्हाला खूप छान अशी एनर्जी जाणवेल. तर बघा, सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहे आणि याला अगदी व्यवस्थित अशी जाडी देखील आली आहे आणि अगदी झटपट असा आपला हा खजूर बर्फी सुद्धा तयार झाले आहे. तर नक्की तुम्ही हा पदार्थ करून पहा, स्टोअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवरात्रातल्या 9 दिवसासाठी खूप जास्त उपवासाचे पदार्थ करायची गरज लागणार नाही. तुम्ही अगदी 2-3 जरी या वड्या खाल्ल्या ना तरी तुम्हाला खूप छान एनर्जी जाणवेल. तर सगळ्या वड्या कट करून झाल्या. तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये ह्या स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीज बाहेरसुद्धा ह्या 4-5 दिवस राहतात आणि फ्रीजमध्ये स्टोअर केल्या तर 15 दिवस ते नक्की राहतात. हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला देखील लाईक करा. तिसऱ्या प्रकारासाठी मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि अशा प्रकारे याचे काप करून घेतले आहे, म्हणजे मिक्सरमध्ये काढायला अगदी सोपं होईल. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप घालून घेतले आणि 10 ते 12 काजू घेतले आणि तेवढेच बदामसुद्धा घेतले आणि ते सुद्धा मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि आता याला छान जाडसर असं वाटून घेते. तर बघा, मिक्सरमध्ये याला छान फिरवून घेतलं आणि जाडसर असं हे वाटून घेतलं. आता पॅनमध्ये मी तूप घेत आहे. तर इथे मी 4 चमचे तूप घेतलं आणि आता इथे 1 वाटी मी राजगिरा पीठ घेतलं आहे. तर आपल्याला या तुपावरती हे राजगिरा पीठ भाजून घ्यायचे आहे. तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे राजगिरा पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, 2-3 मिनटं मी छान खरपूस असं भाजून घेतलं. याचा रंगसुद्धा छान डार्क झालेला आहे आणि खरपूस असं भाजून झालेलं हे राजगिरा पीठ मी एका प्लेटवरती काढून घेते आणि आता त्याच पॅनमध्ये आणखी थोडंसं तूप घालते. तर इथे मी 2 चमचे तूप घातलं आणि आता या तुपावरती मी मिक्सरला वाटून घेतलेलं ओलं खोबऱ्याचं आणि काजू बदामचं वाटण यामध्ये घालून घेते आणि हे सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर इथे सुद्धा मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे वाटण छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर बघा, मी 2-3 मिनटं छान भाजून घेतलं. याचा रंग थोडासा डार्क झालेला आहे. आता हे मी भाजून घेतलेलं वाटणसुद्धा राजगिऱ्याच्या पिठामध्ये घालून घेते. तर अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याचं आणि बदामाचं काजूचं वाटण यामध्ये भाजून घालायचं आहे, कारण त्यामुळे मग आपली वडी ही भरपूर दिवस टिकते. तर आता पॅनमध्ये मी 1 वाटी दूध घातलं आणि त्यामध्ये 2 चमचे दुधावरची साय घालते आहे. तर अर्धा वाटी इथे मी साखर घातली आणि आपल्याला ही साखर आणि साय यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला या दुधाला छान उकळ्या काढून घ्यायच्या. तर आता गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे आणि मिडियम फ्लेमवरती या दुधाला छान उकळ्या काढून घेते. तर आणखी 3-4 मिनटासाठी मी दुधाला उकळ्या काढून घेते. तोपर्यंत आपल्याला इथे वेगळी तयारी करून घ्यायची आहे. प्लेटला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि या प्लेटला तुपाने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला दुधाला उकळ्या यायच्या आधी ही तयारी करून घ्यायची. तर बघा, दुधाला छान 4-5 अशा उकळ्या आलेल्या आहे आणि बरंचसं दूध इथे आटलेलं आहे आणि या दुधामध्ये आता भाजून घेतलेलं राजगिऱ्याचं पीठ आणि ओलं खोबरं, काजू बदामचं वाटण घालून घ्यायचं आहे. तर सगळं जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम अगदी मी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती ह्या दुधामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आपल्याला आता इथे खूप जास्त वेळ परतायचं नाही, कारण आपले पीठ आणि ओलं खोबरं, काजू बदाम व्यवस्थित भाजून घेतलं होतं. तर फक्त मी या दुधामध्ये हे मिक्स करून घेतलं. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालेलं हे आपलं सारण एका प्लेटवरती, म्हणजे आपण ज्या प्लेटला तूप लावून घेतलं त्या प्लेटवरती काढून घेते. तर बघा, अगदी मस्त खरपूस हे भाजलेलं आहे आणि अगदी याचा छान सुगंध देखील घरभर सुटलेला आहे. तर आता उलटण्याच्या साहाय्याने मी अशा प्रकारे तूप लावलेल्या प्लेटवरती हे छान पसरवून घेतलं आणि दाबून घेते, म्हणजे आपली वडी अगदी व्यवस्थित होईल. आता यावरती मी थोडंसं विलायचीचं पावडर घातलं, कारण मी घालायला विसरली होती, त्यामुळे मी वरती घालते. त्यामुळे देखील आपल्या या वडीला खूप छान टेस्ट येईल. आणि आता इथे मी थोडंसं सुकं खोबरंसुद्धा किसून ठेवलं होतं, ते सुद्धा घातलं आणि अशा प्रकारे उलटण्याने दाबून घेते, म्हणजे आपलं हे सुकं
ओलं खोबरं निघणार नाही. आता वरती मी थोडेसे बदामाचे काप घालते आहे, त्यामुळे मग आपली बर्फी दिसायला खूप छान येईल आणि खातानासुद्धा या बदामाचा छान क्रंचीनेस लागेल. तर मी कच्चे बदामाचेच इथे काप करून घेतले. तुम्ही हवं तर हे याला तुपावरती थोडेसे भाजूनसुद्धा घेऊ शकता. तर बघा छान आता मी हे उलटण्याच्या साहाय्याने दाबून घेतलं आणि याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि कोमट झाल्यावरती याला चाकूने मी कट करून घेते आहे. तर मी चौकोनी आकारामध्ये याच्या वड्या कट करून घेते आहे. तर आपल्याला हलकंसं कोमट असताना या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. जर जास्त वेळ सेट झालं तर मग या वड्या कट होणार नाही. तर आणखी 5 मिनटं याला मी थंड करून घेतले आणि आता बघा याच्या वड्या काढून घेते आहे. तर बघा अगदी मस्त अशी आपली ही राजगिऱ्याची वडी तयार झाली आहे. यामध्ये आपण ओलं खोबरं, काजू बदाम घातले, त्यामुळे या वडीची चव खूप छान लागते. तर बघा अगदी परफेक्ट याची जाडी झालेली आहे आणि दिसायला तर ही वडी खूप सुंदर दिसते, पण चवीला देखील तितकीच मस्त लागते. तेव्हा तुम्ही अशी ही वडी नक्की करून पहा. तुम्ही ही वडी करून ठेवा आणि स्टोअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ही वडी अगदी हवी असेल तेव्हा छोटी मोठी भूक लागली तर नवरात्रीच्या उपवासात खाता येईल. तर हा व्हिडिओ जर नक्की आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आता चौथ्या प्रकारासाठी इथे मी शेंगदाणे घेतले. 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि पॅनमध्ये घातले. अगदी थोडंसं त्यावरती पाणी घातलं आणि छान खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घेतले. तर अगदी लो गॅसवरती 3-4 मिनटासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले आणि थोडंसं यावरती पाणी घातलं, कारण मग आपले हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात आणि याचे सालसुद्धा अगदी पटकन निघते. तर बघा छान लो गॅसवरती मी खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्याला डाग लागले, मग ती मस्त असे आपले शेंगदाणे भाजून झाले आणि याची सालसुद्धा व्यवस्थित निघते, कारण अगदी यावरती थोडंसं पाणी घालून शेंगदाणे भाजून घेतले. आता हे शेंगदाणे मी एका प्लेटवरती काढून घेतले आणि याला हलकेसे थंड करून घेतले. तर बघा व्यवस्थित याच्या सालीसुद्धा निघत आहे. तर एका मी किचन टॉवेलवरती हे भाजलेले शेंगदाणे घातले आणि अशा प्रकारे चोळून घेते आणि याची सगळी साल काढून घेते. तर मी पाणी घालून हे शेंगदाणे भाजून घेतले, त्यामुळे बघा अगदी पटकन याची साल निघली गेली आहे. आणि आता याचे आपल्याला एका शेंगदाण्याचे 2 भाग करून घ्यायचे, त्यामुळे मी हातावरती चोळून घेते. तर राहिलेल्या शेंगदाण्याचे सुद्धा 1-2 असे भाग करून घेतले. आता हे एका टोपलीवरती काढून घेते आणि याची सालं आता काढून घेते. तर अशा प्रकारे टोपलीवरती तुम्ही हे भाजलेले शेंगदाणे काढा आणि याची सालं बघा अगदी पटकन निघतात, म्हणजे शेंगदाणे आपल्याला खूप जास्त इथे सफ करायची गरज लागत नाही. तर बघा सगळी साले या प्लेटमध्ये निघाले. अगदी व्यवस्थित असे आपले शेंगदाणे हे भाजून झाले. याचे 2 अगदी व्यवस्थित फोडी झाले. आता पॅनवरती 1 चमचा तूप घातला आणि अर्धा वाटी इथे मी गूळ घेतला आहे. अगदी त्यावरती थोडंसं पाणी घालते. तर आपल्याला या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. तर अगदी किंचितसं मी पाणी घातलं आणि आपला या गुळाचा पाक होईपर्यंत एका प्लेटला तूप लावून घेते. तर अगदी थोडंसं तूप लावून घेतलं या प्लेटला आणि आता आपला पाकसुद्धा तयार होत आहे. तर बघा मिडियम फ्लेमवरती हा पाक तयार करून घेतला. आता हा पाक गोळीबंद असा करायचा आहे. त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि तयार पाक त्यामध्ये घातला. तर बघा अगदी व्यवस्थित याची गोळी बनते आहे या पाण्यामध्ये, म्हणजे आपला परफेक्ट असा हा पाक तयार झाला आहे. तर आता या तयार पाकामध्ये आपले भाजून घेतलेले शेंगदाणे घालते आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपला आता गॅस इथे मी बंद केला आहे, पण पॅन अजूनही गरम आहे. त्यामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. आता तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती हे शेंगदाणे मी काढून घेतले. तर पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आणि आता उलटण्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित असे पाकातले शेंगदाणे पसरवून घेते. तर अगदी थोडंसं कोमट झाल्यावरती मी चाकूने याच्या वड्या कट करून घेते आहे. आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर मी 15 मिनिटासाठी हे छान थंड करून घेतलं आहे आणि बघा आता याच्या वड्या काढून घेते आहे. तर आपली अगदी मस्त अशी ही शेंगदाण्याची चिक्की तयार झाली आहे. बघा अगदी व्यवस्थित याची जाडी आली आहे आणि अगदी परफेक्टसुद्धा आपली ही चिक्की तयार झाली आहे. आणि एक चिक्की मी खाऊन दाखवते. बघा याचा आवाजावरून तुमच्या लक्षात येईल अगदी परफेक्ट अशी आपली शेंगदाणा चिक्की तयार झाली आहे. तर नक्की तुम्ही ही चिक्की तयार करून ठेवा, स्टोअर करा, म्हणजे नवरात्रातले 9 दिवस काय तुम्ही 15 दिवस 1 महिनासुद्धा ही चिक्की खाऊ शकता. अगदी परफेक्ट अशी शेंगदाणा चिक्की झाली आहे. तर तुम्हाला आजचा हा चौथा प्रकारसुद्धा कसा वाटला ते नक्की सांगा
आणि हा प्रकार जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर 5व्या प्रकारासाठी मी इथे सुद्धा 2 वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि हे शेंगदाणे सुद्धा अगदी लो गॅसवरती छान खरपूस भाजून घेते आहे. तर 3-4 मिनटं मी हे शेंगदाणे छान भाजून घेतले आहे आणि शेंगदाणे छान इथे बघा थोडेसे डाग लागले, अगदी मस्त खरपूस असे शेंगदाणे भाजून झाले. आता हे शेंगदाणे एका प्लेटवरती काढून घेते आणि हलकंसं याला थंड करून घेते. आता हे शेंगदाणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि आता मी बघा पल्स मोडवरती हे शेंगदाणे फिरवून घेतले. आता यामध्ये गूळ घालते आहे. तर 1 वाटी मी गूळ घातला. 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गूळ हा परफेक्ट आहे. तर आणखी मी 1 वेळा फिरवून घेतलं. तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचा कूट झाला. आता यामध्ये 2 चमचे मी तूप घालते आणि आपल्याला हे तूप व्यवस्थित या शेंगदाण्याच्या आणि गुळाच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं तूप मी या शेंगदाण्याच्या कूटमध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि आता बघा यातलं थोडंसं मी असं सारण घेतलं आणि याचे व्यवस्थित असे लाडू वळून घेते. तर अगदी झटपट असे हे शेंगदाण्याचे लाडू होतात. तर शेंगदाणा गुळाचे हे लाडू खा म्हणजे नवरात्रामध्ये आलेला थकवा दूर होईल आणि तुम्हाला एनर्जी येईल. तर बघा अगदी व्यवस्थित हे लाडू वळल्या जातात. तर हे लाडू तुम्ही तयार करा आणि स्टोअर करून ठेवा. 15 दिवस काय तुम्ही 1 महिनासुद्धा हा लाडू स्टोअर करून ठेवू शकता आणि झटपटसुद्धा होतो, खायला खूप छान लागतो. तर बघा नवरात्रामधले सगळे हे आपले उपवासाचे प्रकार तयार झाले आहेत. तर साबुदाणा भगर न वापरता असे तुम्ही हे प्रकार तयार करून पहा, एनर्जी मिळेल. आणि आजचे हे प्रकार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल